नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत दही भेंडी. चला तर मी तुम्हाला दाखवते साध्या सोप्या पद्धतीने कशी बनवतात ते. चला तर आपण पहिल्यांदा भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ. आता आपण भेंडी कापून घेऊया. भेंडीचे 2 तुकडे करूया. जर भेंडी मोठ्या आकाराची असेल तर तुम्ही 3 तुकडे पण करू शकता. भेंडी तर खूप वेगवेगळ्या प्रकाराने बनवू शकते. भेंडी मसाला, भेंडी फ्राय, भेंडी बटाटा, दही भेंडी. पण आमच्या घरात दही भेंडी सर्वांना फार आवडते, म्हणून आज मी दही भेंडी बनवते. भेंडीची भाजी करताना आधी भेंडी तेलात जरा भाजून घ्यायची, म्हणजे भेंडी चिटचिटीत होते, चिटकत नाही. भेंडीची भाजी ही खूप चवदार असते. ती लहान मुलांना आणि मोठ्यांना सुद्धा फार आवडते. 2 लहान आकाराचे कांदे कापून घेऊ. जर कांदा मोठा असेल तर तुम्ही 1 घेऊ शकता, लहान असतील तर 2 घ्या. झाली आपली, आपण काढून घेऊया. तेल टाकूया. अर्धा चमचा जिरं टाकूया. जिरं तडतडलं की आपण कांदा टाकून घेऊ. मग आपण 2 मिरच्या टाकूया. थोडंसं हिंग टाकूया त्याच्यामध्ये आणि कांदा चांगला लालसर कलर होईपर्यंत आपण परतून घेऊया. दोन टमाटर बारीक कापून घेऊया. कांदा हलकासा लाल झाला आहे. आता आपण त्याच्यात टोमॅटो टाकूया. त्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकूया. हे बघा, चांगलं भाजेपर्यंत आपण आपला दहीचा मसाला तयार करून घेऊया. चला तर दाखवते तुम्हाला मी दहीचा मसाला. 2 ते 3 चम्मच दही घेऊया. त्याच्यामध्ये लाल मसाला, धने पावडर, गरम मसाला, हळद आणि चवीपुरतं मीठ. आता आपण ह्याला एकजीव करून घेऊया. मसाले असे दहीमध्ये फेटून घेतल्याने तेलामध्ये कसे जळत नाहीत, म्हणून आपण याला दहीमध्ये फेटून घ्यायचे मसाले. हे बघा, आपला मसाला असा एकजीव झालेला आहे. बघा, आता आपला कांदा टोमॅटोचा मसाला तयार आहे. आता आपण दह्याची ग्रेव्ही टाकूया याच्यामध्ये. गॅस स्लो करायचा आणि मग टाकायचं. आता आपण भेंडी टाकून घेऊया. बघा, चांगलं हलवून घेऊया. एक 2 मिनिटं आपण ह्याला स्लो गॅसवरती शिजू देऊया. थोडी कोथिंबीर कापून टाकूया. चला तर मग आता आपली दही भेंडी बनवून तयार झाली आहे. आता आपण बाउलमध्ये काढून घेऊया. मग आमचे साहेब सांगतील दही भेंडी कशी झाली आहे ते. चला तर मग बघू. बघा, दही भेंडी बनवली आहे. कशी झाली आहे जरा टेस्ट करून सांगा. बापरे, छान, सुंदर, अप्रतिम. कशी झाली आहे? अप्रतिम झाली आहे. मस्त. आमच्या अन्नपूर्णा लक्ष्मीने छानशी आणि चविष्ट अशी भेंडी, दहीची भेंडी केलेली आहे. ही खूप चांगली झाली आहे. मग येतात खायला या. आणि ही भेंडी तुम्ही घरी बनवून बघा. हो, खूप टेस्टी लागते.